गोविंदा गोविंदा. हे बघा कशी पोरं मागं लागलेले आहेत आणि आम्ही निघालतो बाहेर. श्रीजस्वराचे पप्पा आलते आणि भरपूर दिवसानंतर आलेली आहे मी व्हिडिओ घेऊन. त्याच्यासाठी सॉरी, मला शक्यच होत नाही आहे व्हिडिओ बनवणं. आणि हे आमच्या गावातला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मग जाता जाता आमचं ठरलं की शेतातून जायचं. कसं एवढ्या कडक उन्हात बोर मारलेला आणि बोरला छान पाणी लागलं. कसं देवाच्या आशीर्वादाने होऊन गेलं. कडक उन्हात पाणी लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला कळतं त्याला समजेल. आणि कसं टिबक वगैरे सोडलेलं आहे, म्हणजे भाजीपाला लावला आहे, तुम्हाला दिसेनच पुढे. आणि बोरी कशी जळून गेली आहे तुम्हाला दाखवतीच आहे मी. आणि लेकरं म्हणत होते मम्मा बोरं कामून काळे झालेत. मी म्हणलं जळाली ती. आणि हे कसं आंब्याचं झाड आहे. आम्ही घेण्यापूर्वी तर आंबेच येत नव्हते, पण आम्ही जसं घेतले तसे आंबे येत आहेत. आणि खूप आंबट आंबा आहे, म्हणजे पिकल्यावर गोड आहे. आणि आधी हा आहे लोणच्याचा आंबा, खाराचा आंबा. मस्त असे आंबे पडले होते, पाखरांनी खाऊन पाडलेले. आणि आम्ही पण भरपूर दगड मारून आंबे पाडले, पण शक्य होत नव्हतं, म्हणजे पडतच नव्हते ते. मग नंतर शेडमध्ये आलो. कसं वापरण्यात येत नाही शेड, त्याच्यामुळं घाणच आहे. आणि हे लावलेले आहेत मिरचण वांगे, म्हणजे याच्यातच टिबक सोडलेलं आहे, पाणी सोडलेलं आहे. आणि ही आहे नवीन जात लिंबूची, म्हणजे नवीन झाड आहे, थोडंसं छोटंच आहे हे, तुम्हाला दाखवेन मी. आणि कसं भरपूर लिंब आलेत, पण छोटे छोटे आहेत. आम्ही होते म्हणजे जेवढे पिवळे होते तेवढे तोडले आणि थोड्या वेळ फिरलो शेतातच. मग त्याच्यानंतर मग म्हणलं आता जाऊत. आम्हाला जायचं होतं पाथरीला आणि आम्ही सगळे लेकरं वगैरेच गेलतो. स्वरा काय आली नव्हती, पप्पांनी गेली मग गाडी घेऊन. आणि ही आहे अयोध्या नगरी, प्लॉटिंग पडली आमच्या शेताच्या बाजूला. आणि मग साईबाबाला गेलो आम्ही. पाथरी म्हणजे साईबाबाची जन्मभूमी आहे ही. इथंच त्यांचं घर वगैरे सगळं काही होतं. मूर्ती पण छान आहे. आम्ही कसं माझं येणं होत नाही, पण यांनी आले तर नक्कीच दर्शन घेऊन जाते, म्हणजे जेव्हा पण येते तेव्हा मानवतला. पूर्वी आम्ही यायचो कॉलेजमधून टिफिन वगैरे घेऊन, म्हणजे ट्रिप असा छोटासा. पण कसं लग्न झालं आहे तसं माझं तर काही येणंच होत नाही, पण खूप छान झालं आहे आता. आणि कसं आता वरचीवर प्रोग्रेस होतच जाणार आहे प्रत्येक गोष्टीची. तुम्ही बघून घ्या. पूर्वी असं काहीच नव्हतं, मूर्त्या वगैरे. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं घर ते हे सगळं दाखवलेलं आहे, लिहिलेलं पण आहे त्यांनी. छोटीशी मूर्ती पण आहे साईबाबाची. आणि त्यांच्या घराचा फोटो, त्यांच्या घरात जी उदी भेटलेली आहे ती, सगळं काही त्यांनी असं एक्झिबिशन म्हणून ठेवून दिलेलं आहे. आणि कसं जे नवीन आहेत ते बघतेत, ज्यांनी नाही बघितलं म्हणजे पाथरी परभणी जिल्ह्यात राहणाऱ्यांनी, त्यांनी येऊन बघा, छान आहे मंदिर ते. आणि मग त्याच्यानंतर घरी निघालो, माझ्या आजीकडे गेलो, म्हणजे काकांच्या घरी. तिथं बसलो थोड्या वेळ सगळ्यांना बोलत. कसं यांचं येणं होत नाही ना त्याच्यामुळं. आणि मग आईकडे आले, हा कसा बसलाय. बाय, एंड ऑफ